सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, जे काही भूमी अभिलेखमध्ये भरती होणार आहे, ओके, यापूर्वी त्या जागा किती असणार आहेत आणि याच्या पुढे जे भरती होतील किंवा यापूर्वी जे लागलेले आहेत त्यांना एक चांगली आणि खूपच आनंदाची बातमी आहे आणि तेही खूप डिफरन्स पडेल अशा प्रकारची बातमी आहे. ओके, तर एक लक्षात घ्या, भूमी अभिलेख विभागातील भूकर मापक संवर्गातील पदांच्या वेतन श्रेणी संदर्भात या वेतन श्रेणीमध्ये खूप प्रमाणामध्ये एकदम चांगल्या प्रकारे बदल झालेला आहे आणि जी इतर डिपार्टमेंटमध्ये होत होते पेमेंट त्या तुलनेत सारख्या पदात सारख्याप्रमाणे पेमेंट होणार आहे. ओके, त्यामुळे आता भूमी अभिलेखची जे काही जागा येतील भविष्यामध्ये त्या सर्वांसाठी तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता या व्हिडिओमध्ये एकूण जागा किती काय ह्या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला इथून समजणार आहेत. मी मोजक्या पॉईंटवर, कारण मी अगोदर जी आर वाचला आहे आणि मेन जे पॉईंट आहेत तेच सांगणार आहे, बाकी इतर गोष्टी काही आवश्यक असतील तरच बोलेल. आता एक लक्षात घ्या, ह्या भूमी अभिलेखमध्ये गट अ ते गट ड एकूण संवर्गात एकूण किती मंजूर पदे आहेत? 9386. ओके, असून सुधारित आता जे काही आकृतीबंध केले त्यानुसार 10,783 आहेत. आता प्रस्तावित करण्यात आलेल्या एकूण जी 10,683 जागापैकी 1,045 ही पदे कंत्राटी पद्धतीने भरणार आहेत. ओके, राज्यातील वाढत्या नागरीकरणामुळे आता तुमचं भूमी अभिलेखचं कामच आहे मोजणी करणं, शेतपाणन, शेतीची मोजणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे आकृतीबंधामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पुढे आता सदर आकृतीबंध मंजूर होण्याच्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जी काही उच्चाधिकार समितीची स्थापन केली होती 9 जानेवारी 2026 रोजी समितीपुढे अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीपुढे रोजीच एक अहवाल सादर केला. सदर जे काय सादरीकरण केलं त्यामध्ये सदस्याकडील चर्चेवेळी दिलेल्या निर्देशानुसार सादर करण्यात येते की महसूल व वन विभागाकडील शासन क्रमांक आस्थापना हे नियम आहे. भूमी अभिलेख विभागाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील सद्यस्थितीत बघा, भूकरमापक, परिरक्षण, भूमापक, शिरस्तेदार आणि वाहनचालक हे संवर्ग कार्यरत. ओके, एवढे काय आहेत पोस्ट आहेत. त्यापैकी वाहनचालक संवर्गातील पदांना शासनाच्या विभागातील वाहनचालकाप्रमाणे सेवा प्रवेश नियम वेतन श्रेणी लागू आहेत ऑलरेडी. आता राहिला ह्या मुद्दा तिघांचा, कोण कोण? भूकरमापक, परिरक्षण, भूमापक, शिरस्तेदार. ओके, यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर महसूल व वन विभागाकडील शासन अधिसूचना 17 डिसेंबर 2011 आणि 2 मे 2014 नुसार भूमी अभिलेख विभागातील गट क संवर्गातील भूकरमापक, परिरक्षण, भूमापक, शिरस्तेदार संवर्गातील पदाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. तसेच सद्यस्थितीत या कार्यालयाकडील 19 नोव्हेंबर 2025 रोजीच्या पत्रानुसार गट अ ते गट क संवर्गातील पदाचे सेवा प्रवेश नियम नव्याने तयार करून मान्यस्तव शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. ओके, तर तिथं काय होणार आहे ते बघा परत. गट क संवर्गातील प्रचलित सेवा नियमानुसार भूमी अभिलेख विभागातील गट क भूकरमापक संवर्गातील पदावर नियुक्तीचे सरळ सेवेने, नामनिर्देशनाने व गट ड संवर्गातून पदोन्नतीने प्रमाणे 75% व 25% असे ठरविण्यात येईल. जर समजा 19 तुम्ही गट ड म्हणून भूकरमाप, आता सध्या मागी भरती झाली त्यामध्ये गट ड पदावर बी लागले असेल तर तुम्ही काही कालावधीनंतर प्रमोशन होऊन भूकरमापक होणार. ओके, हे पण एक चांगली बाब आहे, लक्षात असू द्या. ओके, परिरक्षण भूमापक संवर्गातील पदावर 100% नियुक्ती भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यास ज्येष्ठता अधीन पात्रतेनुसार पदोन्नतीद्वारे करण्यात येते व शिरस्तेदार संवर्गातील पदावर 100% नियुक्ती ही परिरक्षण भूमापक संवर्गातील कर्मचाऱ्यास ज्येष्ठता अधीन पात्रतेनुसार पदोन्नतीद्वारे करण्यात येते. तुमचं प्रमोशन कुठं होतं? ज्यावेळेस तुम्ही भूकरमापक म्हणून लागता आणि गट ड संवर्गातून नोकरी लागल्यानंतर तुम्ही भूकरमापक होता, परंतु जे इतर पोस्ट आहेत, ओके, परिरक्षण भूमापक आणि शिरस्तेदार या संवर्गातील पदावर 100% नियुक्ती ही परिरक्षण भूमापक संवर्गातील कर्मचाऱ्यास ज्येष्ठता अधीन पात्रतेनुसार पदोन्नतीद्वारे करण्यात येते. या 2 पदासाठी परीक्षा होत नाही, परंतु तुम्ही ज्यावेळेस भूमी अभिलेखमध्ये जाहिरात येते भूकरमापक यासाठी फॉर्म भरत असता, कारण 75% जागा
या एकदम एक्झाम घेऊन भरले जातात. हे क्लिअर कट होतं. आता इथं सांगितलेलं आहे बघा, तुम्हाला जी मेन मुद्दा आहे, आता 2 गोष्टी साध्य करायच्या या व्हिडिओमार्फत. अभ्यास कसा करावा, अभ्यास कसा करायच्याऐवजी अभ्यास करत राहायचं आहे आणि पगारात कशा प्रकारे बदल झाला हे लक्षात घ्या. आता भूमी अभिलेखमध्ये जर तुम्ही लागले तर 6व्या वेतन आयोग आणि 7व्या वेतन आयोगात तुम्ही कमी आहे. आता डायरेक्ट 7व्या वेतन आयोगानुसार सांगतो मी तुम्हाला, S6 वेतन श्रेणी. परंतु वन विभागामध्ये त्याच पोस्टसाठी हीच पात्रता दिलेली आहे त्यांनी. तर तुम्ही S8वर आहे. महाराष्ट्र MIDCमध्ये जर लागाल तर S8वर लागता. ओके, पात्रता तर तेच आहे, ITI वगैरे जे काही दिलेलं आहे. इथं तुम्हाला पॉज करून तुम्ही बघू शकता. परंतु त्यानंतर इतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये S10मध्ये ती व्यक्ती आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागात लागाल तर 7व्या वेतन S8मध्ये आहे आणि सिडकोमध्ये लागाल तर S8मध्ये. म्हणजे इतर सगळे डिपार्टमेंट पिंपरी चिंचवड S10मध्ये वगळता. ओके, पात्रता बघा तुम्ही वगळता. ओके, सगळीकडे S8 आहे. परंतु भूमी अभिलेखामध्ये त्याच व्यक्तीला तेच कामं किंवा तेच पदावर तेच शिक्षण असताना S6 ही वेतन श्रेणी आणि ही तफावत दूर करण्यासाठी राज्य शासनाने जे आहे त्यांच्या वेतनामध्ये बदल करून आता ही भूमी अभिलेखमध्ये जे काही भूकरमापक असतील त्यांना S8 वेतन श्रेणी लागू केलेला आहे, असा या पत्राचा जो आहे तो अर्थ आहे. त्यामुळं आता एक सांगायचा उद्देश आहे की अभ्यास करा. ओके, आता वेतन श्रेणी पण भूमी अभिलेखमध्ये चांगली झालेली आहे. त्यानंतर आणखीन एक पॉईंट आहे, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही 5 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर, ओके, तुम्हाला हे लेटर पाहिजे असेल तर टर्निंग पॉईंट्स या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. ओके, ठीक आहे. आणखीन एक सांगायचे मुद्दा, इथून भूमी अभिलेख विभागात गट क पदसमूह 3 परिरक्षण भूमापक संवर्गात एकूण 1392 पदे मंजूर असून 1343 पदे सद्यस्थितीत कार्यरत आहेत. सदरच्या पदात S8 वेतन श्रेणी मंजूर आहे. आता दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी उच्चाधिकार समितीपुढे झालेल्या सादरीकरणावेळी गट क परिरक्षण भूमापक संवर्गास निवड वेतन श्रेणी S10 देण्याबाबत चर्चा करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने परिरक्षण भूमापक संवर्गातील वेतन श्रेणी S8 या पदावर सलग जर तुम्ही या पदावर प्रमोशन होऊन केल्यानंतर तुमची वेतन सलग 5 वर्षे पूर्ण आणि जे काही नियम वगैरे पाळला असेल नोकरीमध्ये केल्यानंतर तुमची पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी S10 वेतन श्रेणी लागू वाजवी होणार आहे. आता जे व्यक्ती भूकरमापक आहेत त्यांचे S8 होणार आणि जे व्यक्ती कोणत्या पदावर कार्यरत आहेत, परिरक्षण भूमापक, त्यांची सर्व्हिस 5 वर्ष झाली असेल तर त्यांना S10 लागू होणार आहे. S8 होतं S10 होणार आहे. ही एक गोष्ट ही जी बाब आहे ती खूप चांगली आहे. अशा प्रकारे एक लक्षात घ्या. जागा तर निघणार कमीत कमी 1500ची भरती भूमी अभिलेखमध्ये या येणाऱ्या काळात होणार आहे. फक्त एवढंच की तुमची पगार S8 झाली भूकरमापकची, एवढं सांगायचं आहे या व्हिडिओमधून. हे बाकीचं सोडून द्या. हे प्रमोशन नव्हतं, हे नोकरी लागल्यावर ते गोष्टी तुम्हाला समजत येईल. आणि उलट चांगली गोष्ट आहे की तुम्ही भूकरमापक झाल्यावर बघा तुम्हाला वेतन वाढ ही काही कालावधीच्या नंतर होणार आहे. आता जाहिरात कधी येईल का नाही हे सांगू शकत नाही, परंतु जर तुमचा या परीक्षेला पात्र असेल तर तुम्ही अभ्यास करावं अशी तुम्हाला सूचना असेल. याला पण सेमच अभ्यासक्रम राहणार आहे. मराठी असेल, त्यानंतर तुमचं इंग्लिश असेल, GK आणि मॅथ व रिझनिंग. तर तुम्ही सातत्यानं आहे ना थोडं अभ्यास करत राहिलं तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. ओके, तर बघा हे सगळ्या गोष्टी GR वगैरे वाचून घ्या. तुम्हाला सांगायचं जे मुद्दा मला सांगायचं ते सांगण्यात आलेला आहे. तर माननीय सुहास दिवसे साहेब यांनीच हे पत्रावर सही केलेलं आहे, ऑथेंटिक पत्र आहे. त्यामुळे पुढील जे काही अपडेट असेल मी तुम्हाला ते सांगतो. जागा आहेत आणि जाहिरात पण येणाऱ्या काळात येईल, एवढ्या लवकर नाही म्हणत मी, परंतु येणाऱ्या काळात भरती होणार म्हणजे होणार. ओके, व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.